मराठी न्यूजसाठी सविस्तर बातमी। नीट घोटाळ्याविरोधात प्रकाशा येथे काँग्रेसचा महामार्ग रोको, केंद्र सरकार विरोधात तीव्र संताप। प्रकाशा तात शहादा प्रतिनिधी। देशभरात गाजत असलेल्या नीट व नेट परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधार्थ काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने प्रकाशा येथे राष्ट्रीय महामार्गावर आक्रमक रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामुळे शहादा नंदुरबार मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती। महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली। नीट आणि नेट परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरल्याचा आरोप आंदोलकांनी केला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी नीट नेट घोटाळ्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी करावी, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, NTA बरखास्त करून नवीन पारदर्शक यंत्रणा उभी करावी, तसेच प्रभावित विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या केल्या। आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोख बंदोबस्त ठेवला। काही काळ आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने काही प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले। त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले। हा केवळ परीक्षा घोटाळ्याचा विषय नसून लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि त्यांच्या कुटुंबांच्या अपेक्षांशी संबंधित प्रश्न आहे। दोषींना कठोर शिक्षा मिळेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरू राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला। राजू साळी, संपादक, मराठी न्यूज। आणि पेपर लीक झाला कोणामुळे? या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानजीमुळे। तुम्ही बघितलं असेल की नीट पेपर लीक, सरकार नीट पेपर लीक होते, CBSE मध्ये घोटाळा होतो, अनेक पेपर मध्ये घोटाळा होतात। आणि जो शेतकरीचा मुलगा असेल, जो दलितचा मुलगा असेल, आदिवासीचा मुलगा असेल, तो रात्रंदिवस मेहनत करतो आणि ही सरकार पेपर लीक सरकार करते, पेपर लीक करते। काँग्रेस पक्षाच्या NSUI आणि युवक काँग्रेस यांच्यातर्फे रस्ता रोको आंदोलनाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। त्या कार्यक्रमामध्ये आमचा एक उद्देश आहे की धर्मेंद्र प्रधान म्हणून आपले जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी केलेला जो घोळ आहे, विद्यार्थ्यांची जी गैरसोय झालेली आहे, आत्महत्या झालेली आहे, काही विद्यार्थ्यांनी 7 ते 8 विद्यार्थ्यांचं बळी गेलेला आहे, त्यासाठी म्हणून आम्ही हा आंदोलन उभा केलेला आहे। आता पुढे याच्या पुढे काही अशा प्रकार होऊ नये म्हणून आपल्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आपला कारभार परत करावा आणि योग्य तो माणूस त्यांनी प्रशासनाने निवडावा। सत्तेत असलेल्या लोकांना जी मान चढली आणि ज्या लोकांचा बळी जातोय त्याच्यावर कोणाचंही लक्ष नसल्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतंय। आमच्या विद्यार्थी सेनेला, NSUIला आणि युवक काँग्रेसच्या लोकांना हे आंदोलन करावं लागतं। ही दुर्दैवी घटना आहे। भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आज जे अराजकता माजलेली आहे भारतामध्ये, त्या अराजकतेला मागायला नोकऱ्या नाही, शिक्षण घेतल्यानंतर नोकऱ्या नाहीत, ही त्यांना कुठेही जाण होत नाही, त्याची नोंद व्हावी म्हणून हा राष्ट्रीय महामार्ग आम्ही थांबवला असून इथलं रस्ता रोको आंदोलन करून आमचा संदेश हा थेट सत्तेत असलेल्या मंत्र्यांपर्यंत पोहोचावा, हा एक उद्देश आमचा ठेवून आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि NSUIच्या आणि युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी हा आंदोलन पुकारलेला आहे। आणि आमची विनंती आहे की प्रकरणाला त्यांनी आळा घातला पाहिजे, या उद्देशाने हा केलेला। भरामध्ये हा सध्या ज्वलंत प्रश्न आहे की नीट म्हणजे राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षासाठी जी टेस्ट होती त्याच्यामध्ये पेपर लीक झालेला आहे आणि खूप मोठं रॅकेट याच्या माध्यमातून बाहेर आलेलं आहे। यानंतर सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी लेखी पेपर दिल्यानंतर त्या पेपर तपासणीमध्ये खूप सारे घोटाळे आले। अनेक विद्यार्थ्यांना जाणवलंय की त्यांची जी उत्तरपत्रिका आहे ती योग्य रीतीने तपासली नाहीये, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे गैरप्रकार झालेले आहेत। यानंतर काही विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये संशोधन केलं असता त्यांना असं जाणवलंय की TCS जी वर्षानुवर्ष देशभरातील ITच्या परीक्षा किंवा या परीक्षांचं नियोजन बघायची, अशा कंपनीला उडवून एका अनप्रोफेशनल कंपनीला हे परीक्षांमध्ये गुणांकन करण्याचं काम देण्यात आलं होतं।
आणि या माध्यमातून हा एक भ्रष्टाचार आहे. या भ्रष्टाचारामध्ये अनेक होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे मार्क कापले गेले आणि अनेक सर्वसामान्य घरातल्या विद्यार्थ्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न हे विरून गेलं. याच्यामध्ये अनेक कुटुंब आर्थिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या खचली आणि याच्या नैराश्यातून आज भारतभरात सुमारे 12 ते 13 विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावलाय. मित्रांनो, एक विद्यार्थी, एक पोक्त पुरुष मरतो त्यावेळी नुकसान एका घराचं होतं, पण एक विद्यार्थी ज्यावेळी आत्महत्या करतो त्यावेळी एक देशाचं नुकसान होत असतं. याच्या निषेधार्थ आज नंदुरबार जिल्ह्यातील NSUI आणि युवक काँग्रेस या दोघांनी मिळून माजी मंत्री KC पाडवी, पद्माकरजी वळवी साहेब आणि खासदार गोवालजी पाडवी यांच्या आदेशाने, यांच्या मार्गदर्शनाखाली NSUI चे जिल्हाध्यक्ष सागर पावरा आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांच्या नेतृत्वात आज इथे प्रकाशा चौफुलीवर आम्ही आंदोलन केलं. आमची मागणी होती की धर्मेंद्र प्रधान हा जो शिक्षण मंत्री आहे हा भ्रष्टाचारी आहे, याला सरकारने निलंबित केलं पाहिजे, याचा सक्तीने राजीनामा घेतला पाहिजे आणि यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि हे करायला सरकार अपयशी ठरत असेल तर हे सरकार उलथवून टाकण्याची ताकद या भारताच्या सर्वसामान्य शेतकरी, आदिवासी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे. या सरकारने ते उत्तरदायित्व स्वीकारावं आणि पाय उतारावं ही आमची नम्र विनंती. लक्षात ठेवा. सरकार घाबरलेले आम्ही सांगतो धर्मेंद्र प्रधानजी राजमाती घ्यायला पाहिजे, मेंढीला बॅन केलं पाहिजे. पोलीस मागे करते माहिती तुम्हाला की कशा प्रकारे हे सरकार घाबरलेलं आहे. आणि नीटचे पेपर लीक झाले, किती विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तुम्हाला माहिती, किती विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. तुमचे पोरं जर अभ्यास करत असतील, ते मारत असतील तर कोण येणार पुढे. हे सरकार आहे आणि आमची मागणी आहे धर्मेंद्र प्रधानजींना राजीनामा दिला पाहिजे. तुम्हाला पत्रकारितेची आवड आहे? तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना जगासमोर आणायच्या आहेत? ई-मराठी न्यूज देत आहे तुम्हाला सुवर्ण संधी. आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात बातमीदार हव्यात. आमच्या सोबत जोडून घ्या आणि बना तुमच्या भागाचा आवाज. यासोबतच जाहिराती आणि बातम्यांसाठीही तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. ई-मराठी न्यूज नेटवर्क, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. आजच संपर्क करा 88-88-08-1215. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. ई-मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.